देवाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रस्ते व बाजारपेठांना असलेली ब्रिटिशकालीन नावे नामशेष करून त्याऐवजी राष्ट्रीय महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी दिली। केंद्र सरकारने देशभरातील ब्रिटिशकालीन खुणा नामशेष करण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत। त्या अनुषंगाने वेळोवेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर NR पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी व नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। आपको पता होगा कि जो भारत सरकार की अभी बहुत सारी जो 2047 के विकसित भारत का जो उन्होंने लक्ष्य तय किया है, तो उसमें एक ये भी लक्ष्य है कि भारत अपने पुराने गौरव को प्राप्त करे। और इसके लिए ज़रूरी है कि जो गुलामी की मानसिकता है उसको भी दूर करने की ज़रूरत है, क्योंकि अगर आप गुलामी की मानसिकता को दूर करेंगे तभी एक जिसको बोलते हैं कॉन्फिडेंट और आत्मविश्वास से लबरेज जो भारत है वो आगे बढ़ सकता है। तो उसी कड़ी में हमें भारत सरकार से निर्देश प्राप्त हुए थे कि यदि, क्योंकि कैंटोनमेंट आप सबको पता है कि माने जाते हैं कि ये कॉलोनियल या ब्रिटिश कालीन उत्पत्ति है, इसी दिशा में सरकार का प्रयास भी था कि इनको राज्य सरकारों के साथ मर्ज कर दिया जाए। वो प्रयास अभी भी जारी है, लेकिन इन द मीन टाइम ये आया कि जो भी अगर आपके पास औपनिवेशिक काल के या गुलामी के काल के अगर कुछ सिंबल्स रह गए हैं तो ज़रूरत है कि उनको ख़त्म किया जाए और अपने देश के महापुरुषों और गौरवशाली व्यक्तियों के नाम पर उनको किया जाए। तो इसी क्रम में आपको पता होगा देवलाली में बहुत सी जो सड़कें हैं, इनफैक्ट जो प्रोमिनेंट सड़कें हैं, जैसे हम लैम रोड है, हाउसन रोड है, लॉरेंस रोड, कनॉट रोड, एक आर्मी के अंदर हेग लाइंस कहलाती है, फिर आपका रेस्ट कैंप रोड, एक बहुत फेमस बाज़ार है लेविट मार्केट जिसके नाम से हम जानते हैं, और कैथे सिनेमा। सिनेमा भी फंक्शनल नहीं है लेकिन उसका नाम कैथे सिनेमा के नाम से चल रहा है अभी। तो इनको हमने नामांतरण किया है। तो मैं आपको बताना चाहूँगा कि लैम रोड का नाम हमने छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर रखा है, हाउसन रोड को महात्मा गांधी मार्ग का नाम दिया है, लॉरेंस रोड को देवी अहिल्याबाई होलकर के नाम से नामित किया है, कनॉट रोड का नाम हमने महात्मा ज्योतिबा फूले के नाम पर दिया है जो ये ऑफिस के सामने की सड़क है, हेग लाइंस को हमने शहीद भगत सिंह लाइंस का नाम दिया है, रेस्ट कैंप रोड को स्वतंत्र वीर सावरकर, चूँकि वो भगूर की ओर रास्ता जाता है तो हमने स्वतंत्र वीर सावरकर मार्ग उसका नामांतरण किया है, लेविट मार्केट का नाम हमने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाम पर किया है, और कैथे सिनेमा को दादा साहब फाल्के के नाम से पुनर्नामित किया है। तो इसका नोटिफिकेशन हो गया है, अब ये भारत सरकार को हमने रिपोर्ट भी भेज दी है। कुछ दिनों में इन सभी मार्गों पर हम जो भी बोर्ड्स हैं वो भी लगाएंगे, और पब्लिक को भी मैं इस माध्यम से संदेश देना चाहता हूँ कि एक तरीके से हमने बहुत सी जो कॉलोनियल लेगेसी है उसको मिटाने की कोशिश की है। जैसा आप जानते हैं कि ये बहुत हद तक सिंबलिज्म है, लेकिन हमारा प्रयास रहेगा कि हम ये सिर्फ इसको सिंबॉलिक ना रहने दें। जो भी महापुरुषों के नाम पर किया गया है वो सच्चे रूप में हमारे लिए आदरणीय है, और हम कोशिश करेंगे कि देवलाली छावनी की ओर से कि इनके जो सपनों का भारत है उसको साकार करने की दिशा में अपना प्रयास करेंगे। थैंक यू। केंद्र शासन सातत्याने किंवा राज्य शासनसुद्धा या बाबतीमध्ये एकदम प्रयत्नशील आहे का ज्या ब्रिटिशांनी काळ्या कुट्ट आठवणी ठेवून आपलं राज्य केलं एवढ्या वर्ष, आणि अनेक मोठे मोठी आस्थापना असतील किंवा अनेक रस्ते असतील, आमच्या देवळाली कॅम्प परिसरामध्ये तर महत्त्वाचे जेवढी रस्ते आहेत ते सर्व जे त्यांचे अधिकारी होऊन गेले, मोठे मोठे झाले, त्यांच्या नावावर त्यांनी नामकरण केलेलं होतं। आणि ह्या काळ्या आठवणी हे पुसून टाकून पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं दिलं गेलं पाहिजे। ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांची प्राणांची आहुती दिली, असे सर्व स्वातंत्र्य सेनानी असतील किंवा आपले महापुरुष असतील यांचे नावं दिले गेले पाहिजे, ही आमची फार दिवसाची इच्छा होती। आणि तसे निर्देश पण आम्हाला केंद्र शासनाकडून आले। त्या अनुषंगाने परवाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे जे आमच्याकडे समोर प्रस्ताव आले प्रशासनाच्या माध्यमातून, त्यातले प्रमुख म्हणजे देवळाली कॅम्पचा जो प्रमुख रस्ता आहे ज्याला लॅम रोड म्हणतो आपण, त्या लॅम रोडचं नामकरण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मार्ग केला। तिथून पुढे जो भगूरपर्यंत मार्ग जातो किंवा विजयनगरला जातो, सगळ्या जातो, तो रेस्ट कॅम्प रोड म्हणून तेव्हाचा त्यांचा एक कॅम्प असायचा। त्या रेस्ट कॅम्प रोडच्या ठिकाणी जन्मभूमी आहे सावरकरांची,
वीर सावरकरांची, आणि म्हणून त्या मार्ग रेस्ट कॅम्प रोड ऐवजी आपण नाव दिलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर मार्ग. त्याचबरोबर आमच्या एकदम मुख्य रोड जिथं आहे बाजारमध्ये, सदर बाजारमध्ये, त्याला हौसन रोडने दिलं होतं. हौसन एक जुने अधिकारी होते ब्रिटिशकालीन, ज्यांनी बरेच अत्याचार वगैरे या भागातलं पूर्ण युनिट ते सांभाळायचं. त्या रोडचं नामकरण आम्ही महात्मा गांधी रोड म्हणून केलं, राष्ट्रपिता महात्मा गांधी रोड म्हणून. आणि लॉरेन्स रोड एक आहे, तो लॉरेन्स रोड आमच्या SBI पासून तर मुख्य जाणारा रोड आहे सदर बाजाराच्या बाहेर. तिथे आम्ही त्या रोडचं नामकरण अहिल्यादेवी होळकरांची 300वी जन्मशताब्दी आपण साजरी करतोय, आणि म्हणून अहिल्याबाई होळकर मार्ग त्याला नामकरण केलेलं आहे. कॅनॉट रोड जिथं आमचं ऑफिस इथं आता बसलेलं आहे कॅन्टोन्मेंट बोर्डचं, याला एक कॅनॉट एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावर नामकरण केलं होतं, त्याला आम्ही महात्मा ज्योतिबा फुले मार्ग असं नामकरण केलेलं आहे. हेग लाईन जो आर्मीचा युनिट रोड जातो आपण त्याला आपण तो हेग, त्या हेगच्या नावाचं काढून तिथं शहीद भगतसिंग मार्ग दिलेला आहे. आणि देवळी कॅम्पची ओळख ज्याला म्हणलं जातं सर्वात मोठी बाजारपेठ, त्या बाजारपेठला सर्व नाशिककरांचे अनेक जिल्ह्यातले लोक तिथं बाजारपेठेमध्ये येतात. ते ऐतिहासिक असं आमचं मार्केट जे आमच्या सर्व कष्टकरी बांधवांनी फुलवलेलं आहे, त्या मार्केटला नाव दिलं होतं लेविट मार्केट, आणि वर्षानुवर ते त्याच नावाने प्रचलित आहे. ह्या मार्केटला आम्ही सर्वांनी विचारण्यामध्ये आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट म्हणून त्याचं नामकरण करण्याचा ठराव पास केलेला आहे. असे त्याहीपेक्षा महत्त्वाचं इथं ऐतिहासिक एक कॅथे सिनेमा आहे. फार वर्षापूर्वी, त्याचं 100 वर्षाचा त्याचा जास्त त्याचा इतिहास सांगितला जातो. ते कॅथे कोण होते माहीत नाही आम्हाला, पण त्या कॅथे सिनेमाच्या ऐवजी दादासाहेब फाळके सिनेमा असं आम्ही नामकरण केलेलं आहे. हे आमच्याकडे जे प्रशासनाने दिलेले जेवढे रस्ते किंवा आस्थापना आहे यांची नावं आम्ही आत्ता तूर्त ठराव केलेला आहे. यांच्या ठिकाणी रोडचं ह्या प्रत्येक ठिकाणी नामकरण सुद्धा केलं जाईल, आणि कालांतराने प्रॉपर्टी कार्डवर सुद्धा याचे नावं ह्याच नावांनी येतील महापुरुषांच्या. अजूनही काही आस्थापना असतील जे आमच्या निदर्शनास नसेल आली, कारण खूप ठिकाणी आहेत देवळिक्यामध्ये. तर नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही ह्या काळ्या कुट्ट आठवणी ज्या काही आपल्या आहेत या पुसून टाकायच्या, आणि आपल्या महापुरुषांनी या सर्व लोकांचा त्याग बलिदान आपल्या भावी पिढीला त्यांचं महत्त्व कळायला पाहिजे. म्हणून असं सर्व गोष्टी तुम्ही आमच्या समोर आणा. निश्चितपणे यांचं पण नामांतर लागलीच आपण करून टाकू, हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो. बदललेली नावे: लॅम्ब रोड छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हौसन रोडला महात्मा गांधी मार्ग, लॉरेन्स रोड अहिल्याबाई होळकर मार्ग, कॅनॉट रोड महात्मा ज्योतिबा फुले मार्ग, हाईंग लाईन शहीद भगतसिंग मार्ग, रेस्ट कॅम्प रोडला स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, लेव्हिट मार्केट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट, कॅथे सिनेमा दादासाहेब फाळके मार्ग. पुढील 15 दिवसात सर्व जुन्या पाट्या काढून नवीन नामफलक लावण्याचे काम पूर्ण होईल असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.